कुळाची पुण्याई बहिणा रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजप सोबत राहील। महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा केला जाईल तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू। भाजपच्या मेळाव्यातील गर्दी पाहता सांगली महापालिकेची निवडणूक संपली, आता महायुतीचा महापौर झाला त्याचा आनंदोत्सवाची सभा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात केले। संजयनगर येथे भाजप कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते। यावेळी आमदार सुधीर गाडगे, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे यांच्यासह पदाधिकारी नेते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीवर जातीयवादी, प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांची आहे असा आरोप केला जातो, मात्र ही सर्वांची पार्टी आहे, सर्व जाती धर्माची पार्टी आहे। पण तुम्ही कुठे बहुजनांना मोठं केलं, त्यांना भांडी घासायला लावली, कपडे धुवायला लावली, गाड्यांमागे जय जय म्हणून धावायला लावलं, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश राज्याची वेगाने प्रगती होतीये। महाविकास आघाडीच्या काळात राज्य विकासात मागे पडला, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले। फडणवीस हे राज्याला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत। ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांना विकासाच्या प्रवाहात आणलं जाते। शेतकरी, कष्टकरी समाजाचा विकास याला या सरकारने प्राधान्य दिलंय। येणाऱ्या काळात सांगली व परिसर तसेच जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजप सोबत राहील। भाजप महायुतीकडून महापालिकेच्या क्षेत्राच्या विकासाचा जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि राष्ट्रीयत्व मान्य असलेल्या प्रत्येकाचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होईल। पक्षात येणाऱ्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशावर बोलताना दिली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोमवारी सांगली दौऱ्यावर होते। येथील टिळक चौकात दुपारी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। चव्हाण यांनी सांगलीच्या गणपतीचं दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली। शहरातील विविध प्रभागात कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय। चव्हाण यांनी भाजपच्या नियोजित जिल्हा कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली। काही पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या। जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेशास हजेरी लावली आहे। पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, भाजपचं संघटन पर्व आता अंतिम टप्प्यात आले। पक्षात येणारे नवीन नेते, कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जातोय। त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांनाही विविध पदांवर संधी दिली जाते। काही ठिकाणी वाद जरूर आहेत, मात्र पक्षाच्या निर्णयानंतर कोणी वेगळा विचार करत नाही। माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशात विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी असलेल्या आणि आमचं राष्ट्रीयत्व मान्य असेल अशा प्रत्येकाचेच आम्ही स्वागत करतो। वाळवा शिराळा परिसराला नवा आयाम देण्याचं काम वाळवा शिराळा दूध संघाने केलंय। दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा। दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून अर्थक्रांती साधण्याचा प्रयत्न करावा। केंद्र व राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। पेठ येथे वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरी लिमिटेड, रेटरे धरण यांच्या संचालकांचा सत्कार आणि दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
वनश्री दूध संघाचे चेअरमन सम्राट महाडिक आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। भाजपाचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले, दूध व्यवसाय वाढीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं सध्याची गरज आहे। कालांतराने दुधावर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असणार आहे। प्रवीण दरेकर म्हणाले, वाळवा शिराळा दूध संघाने सरकार तत्वावर दूध संघ उभा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सहकार विभागाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। साखर कारखाने खाजगी झालेत। ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे सहकार सध्या वाईट अवस्थेत आहे। सहकार संस्था चालवणं जिकिरीचे झाले। मोठा प्रकल्प करणार असाल तर मुंबई जिल्हा सहकारी बँकेतून लागेल ते आर्थिक मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे। अशा मंत्र्यांना घरी पाठवा, त्यांना मंत्रिपदावरून दूर करा यांसह अन्य मागण्यांसाठी सांगलीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। कलंकित मंत्र्यांचे मुखवटे लावत रस्त्यावर पत्ते घेऊन राज्य शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत, अभिजित पाटील, संजय काटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। विधानसभेत पत्ते खेळणारे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, कॅन्टीन चालकाला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी मंत्री भारतचंद गोगावले या मंत्र्यांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। अशा मंत्र्यांना राज्य सरकार पाठीशी घालते, ही लोकशाहीची थट्टा आहे, सभागृहाचा तसेच समस्त महाराष्ट्राचा अपमान असल्याचं सांगत आंदोलक शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणा देत अवघा परिसर दणाणून सोडला। आंदोलक शिवसैनिकांनी यावेळी काही मंत्र्यांचे मुखवटे परिधान केले होते। काहींनी रस्त्यावरच पत्त्यांचा डाव मांडत राज्य सरकारचा निषेध केलाय। कोयना एक्सप्रेसमध्ये चोरी करणारे 2 अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या मुलांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। ही दोन्ही मुलं ही सराईत असून त्यांच्या विरुद्ध तळभीड आणि मसूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तारगाव रेल्वे स्टेशन येथे कोयना एक्सप्रेस गाडीने प्रवास करणारे निशिकांत नारायण सुतार हे त्यांची पत्नी सौरजनी असे पुणे ते सांगली असा इंजिनकडील विकलांग डब्यातून प्रवास करत होते। प्रवासात त्याच गाडीतून पुणे येथून 2 अल्पवयीन मुले वय 16 ते 17 वर्ष हे त्यांच्यावर लक्ष ठेवून होते। गाडी तारगाव रेल्वे स्टेशन येथे आली असता त्या अल्पवयीन मुलापैकी एकाने महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण वजन 50 ग्रॅम आणि सोन्याचे मणी मंगळसूत्र असा 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल हिसडा मारून ओढून तोडून गाडीतून उडी मारून पळून गेला। सदरबाबत गाडी कराड येथे आली असता सातारा व मिरज रेल्वे पोलिसांना माहिती प्राप्त होताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे यांनी तात्काळ घटनास्थळी स्टाफसह सातारा रेल्वे पोलिसांची स्वतंत्र टीमने घटनास्थळी पाहणी करून तारगावपासून तळभीड परिसरात रात्रभर नाकाबंदी करून शोधाशोध सुरू केली। तारगावजवळ चोरी प्रकरणातील 2 अल्पवयीन मुलं मिळून आली। या 2 मुलांना ताब्यात घेतले। त्यांच्यापासून चौकशी केली असता त्या 2 मुलांनी चोरी केल्याचं कबूल केलं। त्यांच्याकडून सोन्याचं गंठण आणि सोन्याचे तुटलेले मणी मंगळसूत्र असं एकूण 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल तसेच इतर चोरीचेही असे एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही मुलं सराईत असून त्यांच्या विरुद्ध तळभीड आणि मसूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीच दाखल झाले। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चेतना दिनाचे औचित्य साधून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत। सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शासनाने जुन्या पेन्शन संदर्भातील अध्यादेश अद्याप प्रसिद्ध केला नसल्याने समस्त कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली। आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केलं असून या विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत यासाठी विनंतीपत्रे सादर करण्यात आली असून या संदर्भात अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा निषेध करण्यात आलाय। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणीबाबत विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी। 10 वर्ष सतत काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून सेवा नियमित करा। केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे 1 जानेवारी 2025 पासून 2% महागाई भत्ता वाढ मंजूर करा। चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा।
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. 8वा वेतन आयोगाची सत्वर अंमलबजावणी करा. सेवानिवृत्तीचं वय 60 करा. शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा संच मान्यतेचा आदेश रद्द करा. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विचार करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा हेतुपुरस्पर अपमान करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्यासह उपायुक्तांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, सेवेतून निलंबित करावे अशी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे संस्थापक डॉ. महेश कुमार कांबळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी काकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पिंपरी चिंचवड महापालिकेचा सुधारित विकास आराखडा रद्द करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन झालं. महापालिका क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच 50,000 नागरिकांनी या आराखड्यास हरकत घेतली आहे. या मोर्चावेळी निवेदन देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आले होते, पण त्यांना अर्धा तास थांबावं लागलं. आयुक्त उपायुक्त निवेदन स्वीकारण्यास आले नाहीत. आयुक्तांसह उपायुक्तांनी जाणीवपूर्वक बनसोडे यांचा अपमान केला. या प्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, दोघांनाही सेवेतून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनामध्ये देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील खांडेकर, जिल्हा महासचिव कविश कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष देवदास कांबळे आदी जण उपस्थित होते. स्वर्गीय हनुमंतराव पाटील हे राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ होते. त्यांनी शिक्षणाचं द्वार खुलं केलंय, उपेक्षित, वंचित, गरजूंना मदत केली असे प्रतिपादन सौ दीपाली योगेश पाटील यांनी केलंय. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील बोरगाव हायस्कूलमध्ये संस्थेचे दिवंगत सचिव हनुमंतराव पाटील स्मृती दिनानिमित्त माता पालक मेळाव्यात आई एक संस्कारपीठ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक व शाळा समिती अध्यक्ष संजय पाटील, सिकंदर मुल्ला, पैलवान विकासराव पाटील, गुरुवर्य के.जी. पाटील, मुख्याध्यापक एस.एस. माने, उदयसिंह पाटील आणि सर्व पालकांची प्रमुख उपस्थिती होती. दीपाली पाटील म्हणाल्या, हनुमंतराव तात्यांनी शैक्षणिक आध्यात्मिक कामातून दुसऱ्यांसाठी उजेड वाटा निर्माण केल्या. विद्यार्थी दशेत मोबाईल नको तर वाचनाचे संस्कार रुजले पाहिजेत. श्यामची आई पुस्तकाचं पारायण व्हावं, आईबद्दलची संवेदनशीलता जाणून घ्या. सामाजिक व्यवस्थेत आईला दोष लागेल असे मुलांनी वागून महापुरुषांचा आदर्श विद्यार्थी पिढीने घ्यावा. माता पालकांनी ताणतणाव टाळावेत, स्वतःचं आरोग्य उत्तम राखावं. मुलांनी आईची स्वप्न जाणून घेऊन करिअर करावं, कारण लेकराचं हित आईच जाणते. विद्यार्थी आणि पालक यांच्यात सुसंवाद आवश्यक आहे. या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सौ स्वप्नाली उत्तमराव पाटील यांच्याकडून बोरगाव प्राथमिक विद्यालयासाठी पंख्याचं वितरण झालं. उदयसिंह पाटील, प्रकाश पाटील, विनय देसाई, के.एन. पटेल, सुमित पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी संयोजन केले. मुख्याध्यापक एस.एस. माने यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. सौ वासंती कांबळे यांनी अतिथी परिचय करून दिलाय. दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केलं, तर उषा सलगर यांनी आभार मानले. सर्व विभागांच्या समन्वयातून कृषी निर्यातीस चालना देणार आहे. या अनुषंगाने कृषी निर्यात वाढीसाठी कृषी माल निर्यात मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी आयोजन केलंय. जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळपासून दिवसभर ही कार्यशाळा होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने कार्यशाळेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या. कृषी माल निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा नियोजनाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, कृषी उपसंचालक धनाजी पाटील आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारताने $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यात महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. या अनुषंगाने महत्त्वाच्या उद्योगांच्या क्षमता विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. यामध्ये कृषी निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या योजनांची माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ही कार्यशाळा यशस्वी करावी असे सूचित करून त्यांनी यावेळी या कार्यशाळेस
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे.